लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 18 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि नेहमीप्रमाणे ही मालिका एवढी अप्रतिम दाखवतात ना प्रेक्षकांना, रोज असं वाटतं की बघतच राहावं. कला अद्वैतला म्हणत असते, चांदेकर चल ना रे खाली, सगळी वाट बघतायत ना तुझी. अद्वैत तिला म्हणत असतो, नाही यायचंय मला. अद्वैत खूप चिडलेला असतो कलावर. कला म्हणते, असं काय करतोय चांदेकर, काय लहान मुलांसारखं वागतोयस रे, असं भरल्या घरामध्ये भरल्या ताटावरनं उठू नाही रे. अरे चांदेकर, आपण सगळेजण आपल्या दिवसाची सुरुवात एकत्र नाश्त्याच्या टेबलने करतो ना, मग असं काहीतरी घडलं ते घरातलं वातावरण बिनसतं रे. चिडतो आता अद्वैत आणि म्हणतो, मला सतत सतत शिकवणं ही काय तुझी जबाबदारी आहे का ग? खरे माझ्या घरात कोणाला काय वाटतं आणि काय नाही हे मला समजतं. या घरामध्ये मी लहानाचा मोठा झालोय, तू आत्ता आली आहेस, तुझा याच्याशी काहीही संबंध नाहीये. दुसऱ्यांच्या चुका दाखवण्याच्या आधी स्वतः काय चुका करतेस ना ते बघ. कला म्हणते, आता काय चुकलं बाबा माझं? अद्वैत म्हणतो, मी त्या पेपरवर सह्या केल्या हे तू कशाला आबांना सांगितलं? सगळ्यांसमोर हे नाही सांगायचं, सगळ्यांसमोर ते नाही सांगायचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतात तुला. इतकी साधी गोष्ट कळली नाही का तुला? खाली जे काही झालं ना ते सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. मी आत्याशी बोललो, आत्या माझ्यावर चिडली, मी निघून गेलो, सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. हा जो काही पराक्रम झाला ना हा सगळ्याच्या सगळा तुझ्यामुळे झालाय. कला म्हणते, हे बघ अद्वैत, त्या दिवशी रोहिणी मॅडम मध्ये आधी तुझ्यामध्ये जो काही करार झाला ना तो काही साधा सुद्धा नव्हता. अद्वैत म्हणतो, तरी सुद्धा या घरामध्ये जे चाललं होतं ना ते बरं चाललं होतं, चांगलं चाललं होतं. कला म्हणते, किती दिवस तुम्ही सगळेजण असे खोटं खोटं हसून जगणार आहात रे चांदेकर? अरे दिवस रात्र इतक्या दिवसापासून मेहनत करतोयस तू आणि अचानक सगळाच विस्कार झाला असताना, आणि मुळात तू तुझ्या आत्याच्या सांगण्यामुळे एवढा मोठा निर्णय घेतला. एवढा मोठा निर्णय तुला आजोबांना सांगणं गरजेचं नाही वाटला का? तुझ्या आईला, सरोज मॅडमला तर ही गोष्ट सगळ्यात आधी माहिती पाहिजे होती. तुला काय वाटतं? सगळे छान छान सुरू आहे म्हणजे ठीक आहे, असं नसतं चांदेकर. तो फक्त एक दिखावा होता, पण जेव्हा गोष्टी स्पष्ट होतात ना तेव्हा अशा दिखाव्याची गरज लागतच नाही. अद्वैत म्हणतो, माझ्यासमोर तुझं ज्ञान नको पाजळूस, इरिटेट होतोय मी. आणि तुला असं का वाटतं सगळं तुलाच कळतं म्हणून? कला म्हणते, अजिबात नाही, पण माझ्यासमोर जर अशी चुकीची गोष्ट होत असेल ना तर ती मला पटत नाही. हे बघ चांदेकर, तुझ्या आत्याच्या एका शब्दावर तू सही केलीस तरी सुद्धा रोहिणी मॅडम तुझ्यावर वाटेल ते आरोप करत होत्या. तू तोंडातनं एक चकार शब्द सुद्धा काढत नव्हतास, म्हणून मला बोलावं लागलं. अद्वैत म्हणतो, का? कोण आहेस तू? माझी कोण आहेस? या घराची कोण आहेस? मुळात त्या पेपरशी तुझा काय संबंध आहे? हे घर माझं आहे. माझ्या घरातल्या लोकांना मी खूप चांगलं ओळखतो. नको त्या विषयाबद्दल बोलायची आणि लोकांना कळवळा दाखवायची तुला काहीही गरज नाहीये. तुला कोणी सांगितलं होतं या प्रकरणात पडायचं? तुला कोणी इन्व्हाइट केलं होतं का? माझं घर आहे, मी बघून घेतलं असतं काय करायचं ते. तुझे फुकटचे सल्ले देणं बंद करा. माझे प्रॉब्लेम्स आहेत, माझे मी बघून घेईल कसे सॉल्व्ह करायचे ते. आता अद्वैत कलाला जिवारी लागेल असं बोललाय. तो तिच्या जवळ येऊन म्हणतो, आणि ऐक ना, खरे हवं तर माझा सल्ला समज तू. मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात, मला कोणाच्या मदतीची गरज नाही आणि सवय पण नाहीये. विनाकारण मला डॉमिनेट नको करत जाऊ. याआधी तुला मी 1000 वेळा सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो तुला. तू म्हणत असतेस ना सतत मला की मी माझं मी करतो, सवय मला, हो आहे मला सवय. अरे आहे ही रूम माझी, माझ्या गोष्टीची काळजी मला घेता येते खरे. माझ्या गोष्टींचं काय करायचं आणि काय नाही मला कोणी सांगायची गरज नाही. आबा म्हणले ना म्हणून मी तुला परमिशन दिली इथे राहायची. माझ्या खोलीत शिरली आहेस तू, पण खोलात शिरायचा प्रयत्न करू नकोस. आज तू इकडे राहतेस ना म्हणून तुला माझे प्रॉब्लेम कळताय. तू जर इथे राहिलीच नसती ना तर तुला काहीच नसतं कळलं. ते बरं होतं ग, मी सुखी होतो निदान. आता इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा आता तू कधी माझ्या रूममध्ये येशील आणि कुठल्या गोष्टीत नाक खुपसशील ना याचं प्रेशर मला जास्ती येतं आता. आणि तू माझ्या रूममध्ये राहायला आल्यापासून मी बघतोय प्रत्येक गोष्टीवर अधिकार दाखवत असतेस तू. काय गरज आहे? काय संबंध काय तुझा? कलाच्या डोळ्यातून खळखळ पाणी यायला लागलंय आता अद्वैत म्हणतो, जरा स्वतःच्या मर्यादा ओळखायला शिक. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या चावचाव रडणं बंद कर. माझ्यासमोर अजिबात रडायचं नाही. तुला काय वाटलं याच्याने मला असं वाटेल का की तुला किती काळजी आहे सगळ्या गोष्टींची? आणि तुझ्या फॅमिलीला मी खूप आधीपासून ओळखतो. तुझी आणि तुझ्या फॅमिलीची जुनी ट्रिक आहे ना, केऑस क्रिएट करायचा, सिंपती क्रिएट करायची आणि उगाचच रडायचं आणि सगळं स्वतःच्या बाजूने करून घ्यायचं. पण मी पण अद्वैत चांदेकर आहे. तू जर असं डोळ्यातून पाणी काढलं तरी सुद्धा मी काही पाघळणार नाहीये. आता मात्र कला फॅमिलीवर आल्यावर चिडते ना, आता ती चिडते आणि म्हणते, अद्वैत चांदेकर डोळ्यात पाणी आणते म्हणजे काय? मी काय मुद्दामून डोळ्यातून पाणी आणते असं बोलायचंय का तुला? हे बघ, तुझी सहानुभूती मिळवण्यासाठी तुझा हा इगो आहे ना एक दिवस काडी लावून पेटवून टाकणार आहे मी. अद्वैत म्हणतो, आता माझा काय संबंध आहे? कला म्हणते, बरोबर आहे, तुझा काय संबंध आहे? विसरले होते ना मी, या जगात तुला तू सोडून दुसरं कोणी दिसतच नाही ना. सारखं आपलं मी माझं. पण आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करतंय याची काडी मात्र जाण नसते हा तुला. एकदम बारीक बारीक
गोष्टींकडे लक्ष घालत असतो ना तू, मग तुझ्यासाठी कोणीतरी काहीतरी करते हे सोयीस्कररित्या विसरतोस का रे तू? आणि आव तर असं आणतो ना की हे छे मी कधीच चुकत नाही, मला काय माहिती, चुकतो तो समोरचाच ना. आता यापुढे मी तुला काहीही सांगणार नाहीये, तुला घालायचा ना तो गोंधळ घाल. कला आता तिचे डोळे पुसते आणि निघून जाते. अद्वैत म्हणतो जा जा नको बोलू, काही फरक पडत नाही मला, सुटेल मी यातून, भलं होईल माझं. पण प्रेक्षकांनो, मी काल तुम्हाला म्हटलं होतं ना याला काही चैन पडणार नाही म्हणून, आणि तसंच झालंय. इथून पुढे तर तुम्ही थोडासाही सीन स्किप करू नका. प्रेक्षकांनो, आता इथून पुढे त्यांनी सोहमचा आणि काजलचा सीन दाखवलाय. लिटरली सोहम काजलच्या प्रेमात पडलाय. आता सोहम तिला पहाटे पहाटे येऊन बघतोय, त्याला तिला डोळ्याने बघायचं असतं. काजल सगळे टेबल्स नीट लावत असते. सोहम विचार करतो, अरे वा किती छान सगळं व्यवस्थित शिकली ही, पण ही मला फोन का करत नाहीये? आता तर तिच्याजवळ कस्टमर पण नाहीयेत सध्या, मीच करू का तिला फोन? आता तेवढ्यात काजल कोणाला तरी फोन करते. आता सोहमला वाटतं अरे वा मलाच फोन करते वाटतं, पण काजलने कुठल्या तरी पक्क्याला कॉल केलाय आणि त्याला सांगितले अरे पक्क्या माझ्या बाईकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बरं का, अरे तेवढं सांगायलाच तुला फोन केला होता. सोहम बिचारा एवढा अपसेट होतो आणि विचार करतो अरे अरे मला फोन का करत नाहीये. असो, पण आता इकडे कला सकाळी का रात्री, बहुतेक रात्र आहे, तर रात्री ती टेबल्स वगैरे व्यवस्थित लावते. अंजूला म्हणते आवरलं ना सगळं अंजूताई, आणि आता तिथेच टेबलवर बसली आहे अद्वैतची वाट बघत, तो कधी जेवायला येईल याची. पण आता हा ऑफिसमधनं आलाय, पण कलाकडे बघतो आणि सरळ खोलीत निघून जातो. आता दोघांचा आबोला आहे ना बाबा. पण आता कलाने त्याचं ताट वाढलंय आणि आता ते ताट वाढल्यावर अद्वैत तसाच इथे उभे राहतो, खाली आवरून येतोय तो. आणि मग आता कला म्हणते काय झालं, जेवायचं नाही का तुला? अद्वैत म्हणतो मला नाही जेवायचं, तुझ्या हातचं वाढलेलं. आता बघा अद्वैतची कशी मजा येते. अद्वैत तिला म्हणतो तू वाढलेलं मला काही जेवायचं नाहीये. आता कलाला पुन्हा येतो राग, ती म्हणते ठीक आहे. आता ठीक आहे म्हणून तिने ताट उचलून नेले तिथून. अद्वैत विचार करतो अरे अशी कशी ही ठीक आहे म्हणली आणि निघून गेली ताट उचलून, आग्रह नाही करतायत का हिला? 2-3 वेळेला म्हणलं असतो मी नाही, पण मग जेवलं असतो ना मी, अरे काही बोलली नाही काही नाही. खरंच डोक्यापासून पायापर्यंत अति आगाऊ ही. कला वर जात असते बरं का खोलीमध्ये परत ते ताट झाकून. आता अद्वैत पुन्हा एकदा ते ताट घेतोय जेवायसाठी. कला पुन्हा खाली येते आणि म्हणते काय रे काय चाललंय तुझं? अद्वैत म्हणतो का दिसत नाहीये का तुला, जेवण आहे मला जेवायचंय. आता कला ते ताट धरते. अद्वैत म्हणतो एक ताट सोड पडेल ते ताट. कला म्हणते ते ताट इकडं आण दे म्हणते ना. अद्वैत म्हणतो कशाला, तुला का ताट देऊ, मी माझं ताट आहे. कला म्हणते नाही मी वाढलेलं ताट आहे ना ते, तू नाही म्हणालास जेवायला मगाशी. अद्वैत म्हणतो नाही म्हणालो म्हणून काय झालं, हा काय छापा काटा सुरू आहे का? मी हो म्हणलं तर माझं ताट आहे, नाही म्हणलं तर तुझं ताट आहे. कला म्हणते हो बरोबर, तू नाही म्हणालास ना त्या क्षणी विषय संपलाय. अद्वैत म्हणतो नाही ज्या क्षणी अद्वैत म्हणतो नाही तू ज्या क्षणी ओट्यावर ताट ठेवलं ना त्या क्षणी तुझा अधिकार संपला त्या ताटावरनं. आता माझा हक्क आहे या ताटावर, आता मी हे ताट घेणार. कला म्हणते मी तुला शिस्तीत ताट वाढून दिलं होतं ना, तेव्हा तू काय म्हणालास मला? अद्वैत म्हणतो काय म्हणालो, नाही म्हणालो, नंतर माणसाला जेवावं असं वाटू शकत नाही का? कला म्हणते वाटू शकतं ना, माझी काहीच हरकत नाहीये, पण मला जेवायला नको असं नाही म्हणालास तू काय म्हणालास? मला तू वाढलेलं काहीही नकोय. अद्वैत म्हणतो म्हणलो ना तेवढं, म्हणालो असेल तर एवढं काय त्याच्यात, उगाचच विषय नको वाढूस. कला म्हणते मी विषय वाढत नाहीये, उगाचच तू विषय वाढवू नकोस. मी तुला शिस्तीत जेवण वाढून दिलं होतं ना, नाटकं कोणी केली? तू नाटकं केली. अद्वैत म्हणतो हे बघ नाटकं नाही केली मी, मला राग आलेला आहे, पण आता मला भूक सुद्धा लागलेली आहे, उगाचच त्रास देऊ नको मला जेवायचं आहे, बाजूला हो. कला म्हणते कोणीतरी थांबून तुझ्यासाठी कोणीतरी काहीतरी करतं ना तर निदान त्याच्याशी माणुसकीने वागायचं असतं. चांदेकर तू काय केलंस रे, नेहमीप्रमाणे मला ॲटिट्यूड दाखवलास. मला काय म्हणालास तू वाढलेलं मला काही नकोय, मग निदान त्या ॲटिट्यूडला चिटकून तरी राहा ना, लगेच कशाला पलटी मारतोयस? आधी ताटाला नाही म्हणालास, मी वळता क्षणी तू पुन्हा तेच ताट घेतलंस. अद्वैत म्हणतो खरे हे ताट माझं आहे, आता सोड ताट. कला म्हणते मी नाही सोडणार ताट, तुला जर ताट पाहिजे असेल ना तर दुसरं ताट वाढून घे. अद्वैत म्हणतो खरे ताट सोडा, ते ताट सांडेल. कला म्हणते नाही मिळणार चांदेकर तुला ताट, चल बाजूला सरक तू. हे दोघं जण ते ओढतायत एकमेकांच्या हातातनं. अरे देवा, यांच्यापेक्षा लहान पोरं बरे. तेवढ्यात आता ते आबाजी येतात, म्हणतात अरे काय चाललंय तुमचं, काही वेळ काळ आहे का नाही तुम्हाला, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? आता जेवणाच्या ताटावरून भांडायला का काय दोघं जण? अद्वैत म्हणतो नाही आबा असं काही नाहीये. आता कला म्हणते नाही आबा मी सांगते ना काय झालं ते. अहो आजोबा त्याला मी शिस्तीत ताट वाढून दिलं होतं, तेव्हा हा मला म्हणाला की तुझ्या हातचं मला काहीही नकोय वाढलेलं, आणि आता बघा ना कसं जेवतोय पुन्हा. अद्वैत मनात विचार करतो मुद्दाम करती ही आबांकडे माझी तक्रार, हिला ना अति आगाऊपणा करायची फारच सवय झाली आता.
पण आता हे आबा ओरडतात ना अद्वैतवर. "अरे अद्वैत, असं समोर जेवणाचं ताट असताना असं त्याचा अपमान करू नये अन्नाचा. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात, ते बी ठाव आहे ना तुला अद्वैत? अरे समजा आपलं पोट भरलेलं असेल तरी बी आपण एक घास खातो आणि त्या भरलेल्या ताटाला नमस्कार करतो. पण तू नग म्हणून बाजूला झालास अद्वैत. अरे काय रे, शोभतं का तुला अद्वैत? कला आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि अन्नपूर्णा पण आहे, तेव्हा तिची माफी माग बरं आणि मग जेवायला बैस." अद्वैत म्हणतो, "हो आबा." आता आबा म्हणतात, "कला, त्याला जेवायला काय हवं नको ते बघ हं." आता कला म्हणते, "हो हा आबा." आबा आता बिचारे असे सल्ला देऊन निघून जातात आणि आता अद्वैत सॉरी कशाचा म्हणतोय, आता तो कलाच्या हातातनं शिस्तीत ताट घेतो आणि जेवायला बसतो. प्रेक्षकांनो, लिटरली मी या मालिकेची फॅन झाले हा. काय मालिका यार, काय डायलॉग लिहिलेले आहेत जबरदस्त. म्हणजे खूप दिवसानंतर एवढी भारी मालिका बघायला मिळाली, थोडी सेन्सिबल. आता अद्वैत चुपचाप तिथे जेवण करतोय आणि कला त्याचं जेवण असतं अशी बाजूला उभी राहते. पण आता खरी मजा इथे येणार आहे पुढे. सोहमला आता स्वप्नात सुद्धा काजलच दिसतीये. काजल त्याची गाडी नीट करून देते असं त्याला स्वप्न पडलंय. आता तो स्वप्नातून जागा होतो आणि म्हणतो, "अरे बापरे, ही मला स्वप्नात पण छळते आता. काय ही मुलगी दिवसा तर जगू देत नाही आणि रात्री सुद्धा झोपू देत नाहीये मला. काय करू आता, काय करू?" आणि आता सोहमने ठरवलंय की काजलचं छान असं चित्र काढायचंय आणि आता त्याने काजलची पेंटिंग काढायला सुरुवात केली हा प्रेक्षकांनो. आणि एवढी मन लावून तिची पेंटिंग काढतोय तो की काय सांगू तुम्हाला. अप्रतिमच आहे आजचा भाग. मी तर म्हणते तुम्ही लाईक करून टाका आणि माझा आवाज आवडत असेल आणि हा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला आवडत असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता कलाबाई आल्यात रात्री आणि अंथरूण पांघरून घेऊन बाहेर गेल्यात. कला जेव्हा खोलीत येते तेव्हा अद्वैत विचार करतो, आता हिची केस मला ओपन करावीच लागेल. दिवसेंदिवस ही जास्ती शहाणपणा करत चालली आहे. आता आबांची ढाल करून मला ओरडते काय, बघतोच आता हिच्याकडे. आता कला अंथरूण घेऊन निघून जात असते तिथून. हा लगेच तिला म्हणतो, "ए कुठे निघालीस, थांब थांब 1 सेकंड." पण आता कला ऐकतच नाही. हा तिला दाराशी आडवा जातो आणि म्हणतो, "ए मी तुला काहीतरी विचारतोय, उत्तर दे मला." कला हा त्याच्याकडे रागाने बघते आणि निघून जाते. अद्वैत विचार करतो, अरे अरे याला काय अर्थ आहे, मला गंडवून निघून गेली, काय नाटकं करते ही, मला उत्तर द्यायला काय त्रास होत होता हिला. आता डेफिनेटली मला काहीतरी प्लॅन करते ही, मला डावलतीये ही. नवीन काहीतरी ठरवण्याच्या आधी ना हिला आता अडवायला हवं. ए खरे थांब थांब थांब. आता ही गेलीये तिकडे सोफ्यावर झोपायला. ही तिचा अंथरूण पांघरून तिथे टाकत असते आणि लिटरली ती मुद्दाम झोपून राहते डोळे लावून. हा तिथे येतो आणि म्हणतो, "ए खरे उठ उठ, नाही तर ढकलून दिला तुला." अरे देवा. आता ही उठून बसते आणि म्हणते, "हो बाबा, तू अद्वैत चांदेकर आहे आणि घरही तुझंच आहे, त्यामुळे तू काय पण करू शकतो ना." अद्वैत म्हणतो, "तुझी नाटकं बंद कर आणि वर चल." कला म्हणते, "कुठे वर?" अद्वैत म्हणतो, "आती नको करूस हा, वर चल आपल्या खोलीमध्ये." कला म्हणते, "काय आपल्या खोलीत, म्हणजे तुझ्या आणि माझ्या खोलीत?" अद्वैत म्हणतो, "माझ्या खोलीत, जिथे मी तुला राहायला देतो ना त्या खोलीत." कला म्हणते, "सकाळी जे ताड 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 बोललं ना मला ते आठव आधी." अद्वैत म्हणतो, "मी काय बोललो तुला?" कला म्हणते, "काही नाही बाबा, काही नाही, जा जा तू जा, तुझ्या खोलीत जाऊन झोप, मी काही तुला डिस्टर्ब करायला येणार नाहीये, गुड नाईट." आता अद्वैत म्हणतो, "हो हो बोललो मी का बोललो त्याचा विचार कर ना जरा." कला म्हणते, का का बोलला तू?" अद्वैत म्हणतो, "अरे म्हणजे मला राग आला म्हणून बोललो मी तुला." कला म्हणते, "कधी राग येत नाही रे तुला, मगाशी जेवताना तुला राग आला म्हणून ताट नकोय असं म्हणालास हा, नंतर लगेच जेवलास आणि सकाळी सुद्धा तुला राग आला म्हणून वाटेल तसं बोललास मला आणि काय म्हणालास रे, सहन करतोस मला, माझं तुझ्या आधी आयुष्य सुखी होतं आणि आता परत मला वरती घेऊन जायला आलायस का? तुला कळतंय का अद्वैत, तुला काय हवंय ते?" आता अद्वैत म्हणत असतो, "हे बघ तू ना माझ्याशी नीट बोल." कला म्हणते, "जा तू बाबा जा, तुझी खोली रिकामी आहे आता, तुझी माझी खोली करत बस, जा मला झोपू दे." अद्वैत म्हणतो, "ह्या अशा वागण्यामुळे तू स्वतःचं महत्व वाढवून घेतेस हा, त्याचं काय? अरे जरासं बोललं ते एवढं काय त्यात?" कला म्हणते, "जरासं? खरंच जरासं होतं ते? चांदेकर एकदा तू काय बोललायस ना ते आठव, का विसरायला पण लागलाय आता? सकाळी जे बोलला ना ते रेकॉर्ड केलं असतं ना मी, ते एक पात्री प्रयोग लावता आला असता." कला म्हणते, "हे बघ चांदेकर, शब्द खूप महत्वाचे असतात. समोरच्यांना बोलताना आपण बोलून जातो पण त्याला आपण किती दुःख देतो ना याचा विचार कोण करणार रे? एखाद्याला बोलून मारायचं आणि मग उठ असं म्हणायचं, असं नाही होऊ शकत. मी पण माणूस आहे, सारखं आपलं असंच बोलायचं तसंच बोलायचं, असंच करायचं तसंच वागायचं, हेच करायचं, असं बोलून कसं चालेल रे? असं बोलून कसं चालेल? मलाही माझी मतं आहेत ना, मला पण चांगल्या वाईटाचा विचार करता येतो, पण तुला काय रे, तुला त्या सगळ्याशी मतलबच नाहीये. तुला काय वाटतं मी सगळं जे काही करते ते तुझ्या आयुष्यात घुसण्यासाठीच करते ना?" अद्वैत म्हणतो, "घुसतेसच तू घुशीसारखी."
तुझ्या खोलीमध्ये तो उंदीर घुसला तेव्हापासून तू माझ्या आयुष्यात घुसली. काय चुकीचं बोललो मी? आता कला म्हणते जाऊ दे ना बाबा, जा ना, जा तुझ्या खोलीत. तू कधीच चुकत नाही रे बाबा, आणि तू चुकलं जरीस ना तरी तुला कधीच वाटत नाही की तू चुकलायस म्हणून. जाऊ दे ना बाबा, त्यापेक्षा मीच माझी बाजूला करते आणि इथेच सोफ्यावर झोपून राहते. अद्वैत म्हणतो नाही नाही, तू इथे झोपू शकत नाही. कला म्हणते का का नाही झोपायचं मी या सोफ्यावर? अद्वैत आता जरा विचार करतो आणि म्हणतो मला म्हणतेस ना मी विसरतो विसरतो, आणि तू तू नाही विसरतेस का? तू विसरलीस का मागच्या वेळी तू सोफ्यावर झोपली होतीस तेव्हा तुझी कंबर किती दुखत होती, म्हणून दिवसभर रडत बसली होतीस तू, सगळ्यांना सांगत होतीस. कला म्हणते नाही दुखणार, दुखली जरी ना माझी कंबर तरी नाही रडणार, आणि रडली जरी ना तरी तुला नाही सांगणार. ए जा ना बाबा, जा झोपू दे मला. अद्वैत म्हणतो नाटकं नको करू ना, तू तू चल बरं गपचूप वरती, मी उचलून नेलं तुला. म्हणजे मला म्हणायचं की आबांनी तुला बघितलं इथे तर ते ओरडतील तुला, चल लवकर. पण कला काही त्याचं ऐके ना आणि तिथेच झोपून राहते आणि म्हणते मी इथेच झोपणार आहे सोफ्यावर. अद्वैत म्हणतो हे बघ हे बघ, मी शेवटचं सांगतोय ना तुला, तू उठ वरती आणि चल बघू. अरे काय नाटकं लावली ही? कला तिथे डोळे मिटून झोपून राहते. अद्वैत म्हणतो ठीक आहे, फायनल आहे का तुझं, तू वर नाही येणार आहेस का? कला असं करते झोपेत. मग आता अद्वैत त्याच्या खोलीत जातो तरा तरा अंथरुणं पांघरुणं घ्यायला. आता कला अशी बघते वर उठून आणि म्हणते आधी जिवारी लागेल असं बोलायचं आणि मग उलटं वाकायचं, खासियतच आहे ना तुझी. अद्वैत आता त्याच्या खोलीत गेलाय, तरा 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 अंथरुणं पांघरुणं उचलता उचलता बडबड करत असतो, ही हट्टी आहे ना तर मी पण हट्टी आहे, मी दाखवून देईल हिला. आबांनी तिला माझ्या खोलीत नाही बघितलं तर मला बोलतील, मी असं होऊच देणार नाही. आता तो अंथरुणं पांघरुणं घेऊन त्या सोफ्यावर झोपायला आलाय. आता तो लगेच झोपून पण राहतो आणि मग हळूच तिच्याकडे डोळे उघडून पाहतो आणि कला अल्ला तिचा डोळा उघडत असते. हा लगे उठून बसतो, कसं पकडलं कसं पकडलं, मला माहित होतं तू झोपलेली नाहीयेस, तू नाटक करतेस झोपायचं. बस झाला खरे, आता चल गपचूप उठायचं. आता अति नाटकं करू नकोस खरे. हे बघ घरातलं कोणी उठले ना तर तुला उत्तर द्यावं लागेल त्यांना. आबा जर उठले ना तर ते मला ओरडतील. अरे देवा, आता याची आई टायमिंगला उठते हा बरोबर. अरे देवा, आता ही उठली आहे सरोज आणि विचार करते हा कोणाचा आवाज आहे? अद्वैत मोठ्या मोठ्याने बोलत असतो, अरे तू का करतेस खरे हे सगळं, तू मुद्दाम करते ना, उठ लवकर. आता कला उठते आणि त्याला ओरडायला जाते तर तिची साडी अडकते तिच्या पायामध्ये आणि ती धाडकन त्याच्या अंगावर पडते आणि बरोबर ही सरोज तेव्हा पोहोचते. अरे देवा, ही सरोज काय डिस्टर्ब करते ना या दोघांना, बिचारे. या सरोजबाई बाहेर येतात आणि म्हणतात काय रे अद्वैत, काय चाललंय तुमच्या दोघांचं हॉलमध्ये बाहेर? आणि आता दोघंही जण जरा ऑकवर्ड फील करतात नेहमीप्रमाणे. आणि प्रेक्षकांना फायनली हा भाग संपलाय. अहो लाईक करावं, किती मोठे डायलॉग आहेत या मालिकेमध्ये, किती पटापट छान छान सांगते मी तुम्हाला. लाईक करून टाका माझ्या रिव्ह्यूला. आता पुढे आपण बघणार आहोत हे दोघं जण शब्दकोडे सोडवत असतात आणि शब्दकोडे सोडवता सोडवता याला मांडीवर झोप लागते कलाच्या. कला बिचारी तशीच रात्रभर अशीच झोपलेली राहते उभ्या उभ्या. छान दाखवतात प्रेक्षकांनो ही मालिका. प्रेक्षकांनो मला असं वाटतंय अद्वैतला कलाशिवाय काही करमत नाहीये, पण हा पठ्य कबूल करेल तर अद्वैत कसला? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा.